नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. चंद्रपूरची खुंखार वाघीण मेळघाटात सोडण्याच्या हालचाली. अमरावतीत आधीच बिबट्या, त्यात वाघिणीची पडणार का भर? वन विभागाच्या मनात तरी काय? अकोल्यात प्लॉटिंग माफिया आणि लोकप्रतिनिधींची अभद्र युती. लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली खुल्या भूखंडावर गटार योजनेची खिरापत. महापालिकेच्या दिव्याखाली महाअंधार. जनतेच्या पैशातून आलेले लाखोंचे ओपन जिमचे साहित्य भंगारात. आरआरसीच्या दणक्यानंतर 6 डोंगे, 3 पोकलँड एका रात्रीत झाले गायब. थेट महसूल मंत्र्यांनी दखल घेऊनही स्थानिक महसूल यंत्रणा गाफीलच. पावसाळा तोंडावर तरीही अंडरपासची अवस्था जैसे थे. अंडरपासमधील साचणाऱ्या पाण्यात कोण करणार स्विमिंग? आता सविस्तर बातम्या. परतवाडा शहरासह मेळघाटच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांमध्ये कमालीची भीती आणि खळबळ उडाली आहे. त्यातच या वाघिणीला मेळघाटच्या घनदाट जंगलात सोडले जाणार असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरल्याने येथील आदिवासी आणि गावकऱ्यांची झोप उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात एका वाघिणीने एका पाठोपाठ एक अशा 4 महिलांवर झडप घालून त्यांना जागीच ठार केले. वाघिणीला पकडल्यानंतर तिला नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये नेले जाईल असा प्राथमिक अंदाज होता. मात्र वन विभागाने छुप्या पद्धतीने या वाघिणीला थेट अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील वन्यजीव विभाग कार्यालयाच्या परिसरात आणल्याने सर्वांचे कान टोकारले गेले आहेत. अकोट आणि गुगामल वन्यजीव विभागांतर्गत मेळघाटात आधीच वाघांची संख्या मोठी आहे. 2 दिवसांपूर्वी अमरावती शहरातील गजबजलेल्या रामपुरी कॅम्प परिसरात शिरून दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्यालाही रविवारी याच परतवाडा वन्यजीव कार्यालयात आणून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या परतवाडा येथील वन विभागाचे कार्यालय हे हिंस्र श्वापदांचे केंद्र बनले आहे. परतवाडा वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनरक्षक विक्रम शिंदे यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघिणीला सध्या परतवाडा येथे आणण्यात आले असून काही दिवस तिला इथेच ठेवले जाईल. तिला कायमस्वरूपी कुठे ठेवायचे किंवा कुठे सोडायचे याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. हद्दवाढीच्या भागात खाऱ्या पाण्याच्या एरियात खासगी प्लॉटचे भाव वधारण्यासाठी सरकारी निधीचा गैरवापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकप्रतिनिधींचे पैसे गुंतलेल्या भागात बनावट विकासांना फायदा पोहोचण्यासाठी थेट गटर योजना राबवल्या गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाहूया आरआरसी नेटवर्कचा हा विशेष वृत्तांत. खुल्या जागा, खुले प्लॉट आणि इथे रस्ते देखील प्लॉट टाकल्यानंतर केले गेले नाहीत. इतकेच काय तर इलेक्ट्रिक पोल देखील उभे केले गेले नाही. अशा राजेश्वर कॉलनी, साई कॉलनी, गोकर्णा कॉलनी, जाजूनगर, अन्नपूर्णा माता मंदिरामागे थेट गटर योजना राबवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या भागात लोकवस्ती नाही, नागरिक राहत नाही, मजबल निर्माण होत नाही अशा ठिकाणी कुठल्या आधारावर ही सरकारी योजना राबवली गेली याचा खुलासा महापालिका आणि गटर योजना राबवणाऱ्या कंपनीचे अभियंता हुंगे करतील काय अशी विचारणा होत आहे. शासकीय निधीचा हा गैरवापर असून यासाठी एका लोकप्रतिनिधीने वजन खर्च घातल्याची माहिती आहे. या लोकप्रतिनिधीचे या ठिकाणी प्लॉट असून ते दुसऱ्याच्या नावावर असल्याची माहिती आहे. त्या प्लॉटचे भाव वधारण्यासाठी या ठिकाणी थेट गटर योजनेचे काम केल्याचे चित्र आहे. प्लॉट विकास करताना आवश्यक रस्ते, नाल्या आणि इलेक्ट्रिक पोल येथे नाही, पण गटर योजना येथे राबवल्या गेल्याचे चित्र मात्र आहे. शहरात ज्या भागात लोकवस्ती आहे, नागरिक राहतात, त्या ठिकाणी मात्र नाल्याचे पाणी खुल्या प्लॉट साचत असून त्या ठिकाणी भूमिगत गटार योजना नाही. मात्र नव्या भागात कुठल्या आधारावर गटर योजना टाकली अशी विचारणा होत आहे. महापालिका प्रशासन शहराच्या विकासाचे आणि सौंदर्यीकरणाचे मोठे दावे करत असले तरी प्रत्यक्षात मात्र महापालिकेच्या दिव्याखाली गडद अंधार असल्याचे समोर आले आहे. मनपाच्या मुख्य इमारतीपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या राधाकिसन प्लॉट भागात नागरिकांच्या आरोग्यासाठी आलेले ओपन जिमचे लाखोंचे सामान उघड्यावर भंगार अवस्थेत पडले आहे. हा संपूर्ण परिसर कुलूपबंद असल्याने हे साहित्य नागरिकांच्या हक्काच्या वापराअभावी सडत चालले आहेत.
राधाकिसन प्लॉट येथील महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बागच्या बाजूला ही ओपन पेस जिम प्रस्तावित करण्यात आली होती. यासाठी शासनाच्या निधीतून लाखो रुपयांचे अत्याधुनिक व्यायामाचे साहित्य देखील खरेदी करण्यात आले. मात्र कंत्राटदार आणि मनपाच्या क्रीडा व बांधकाम विभागाच्या अनावस्थेमुळे हे साहित्य अनेक महिन्यांपासून उघड्या मैदानात ऊन पावसात सडत आहे. जिमसाठी ठरलेली जागा ही प्रशासनाकडून लॉक करून ठेवण्यात आली आहे. परिसरातील तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या साहित्याचा कोणताही लाभ घेता येत नाही. एकीकडे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी ओपन जिमची संकल्पना राबवली जात असताना दुसरीकडे मात्र हक्काचे साहित्य उपलब्ध असूनही ते कुलूपबंद ठेवल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने हे साहित्य अधिक खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे पालिका आयुक्त यावर तात्काळ ॲक्शन घेणार का, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. महसूल विभागाच्याच नाकाखाली सरकारला कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचा उघड उद्योग RRC न्यूजने शनिवारी उघडकीस आणला होता. बातमी लागल्याबरोबर लोथखेड म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पात्रातून रेती माफियांनी सर्व यंत्रसामग्री रात्रीतून गायब केली. महसूल यंत्रणेच्या डोळ्यासमोर होत असलेली लूट RRC न्यूजने उघडकीस आणल्यानंतरच महसूल मंत्र्यांनी या सर्व घटनेची दखल घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पण अकोला व अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप या विषयावर कुठलीही दखल का घेतली नाही, अशी विचारणा आता ग्रामस्थ करत आहेत. दर्यापूर येथील लाथखेड आणि अकोल्यातील म्हैसांग येथे पूर्णा नदीच्या पात्रातून बंदी असतानाही चक्क 6 बोटी, 3 पोकलेन आणि शेकडो टिप्परच्या माध्यमातून नदीचे काडीच पोखरले जात होते. घाटावर कायद्याचे धिंडवडे उडत तब्बल 6 मोठ्या बोटी आणि 3 पोकलेन यंत्राच्या सहाय्याने पूर्णा नदीचे पात्र अक्षरशः खोदून काढले गेले. याविषयी शनिवारी RRC न्यूजने बातमी लावताच रात्रीतून सर्व ढोंगे अर्थात बोटी, 3 पोकलेन, मशीन आणि टिप्पर घटनास्थळावरून हलवण्यात आले आहे. आज या घाटावर बोट, पोकलेन आणि टिप्पर गायब करण्यात आले होते. जवळपास 1 ते 2 कोटींची रेती चोरीचा हा विषय असून तो आता अकोला आणि अमरावती हद्द या विषयावरून महसूल प्रशासन टाळाटाळ करत आहे. तर याविषयी गंभीर दखल महसूल मंत्री व अमरावती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतल्याची माहिती आहे. पण अद्याप अकोला आणि अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर घटनेची दखल का घेतली नाही, अशी विचारणा ग्रामस्थ करत आहेत. दररोज शेकडो टिप्पर कोणतीही रॉयल्टी न भरता वाळूची अवैध वाहतूक करत होते. या घाटाची संयुक्त पाहणी अकोला व अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमा भागातील पूर्णा नदीचे पात्र सध्या वाळू माफियांचे नंदनवन बनले असून लोथखेड आणि म्हैसांग घाटावरून तब्बल 1 ते 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची रेतीवर उघड्या डोळ्यांनी दरोडा टाकला गेल्याचा खळबळजनक प्रकार RRC न्यूजने उघडकीस आणला. या ठिकाणी जे यंत्रसामग्री होती ती कुठे गेली आणि ती जप्त का केल्या गेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रेती घाटाचा, गटाचा कोणत्याही प्रकारचा अधिकृत लिलाव नसताना नियम धाब्यावर बसून सुरू असलेल्या या महसूल मारीकडे दर्यापूर आणि अकोला तहसीलदारांनी दुर्लक्ष का केले, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. शनिवारी RRCच्या बातमीनंतर घाटावरून माफिया पळून गेले असले तरी त्यांनी आपली यंत्रसामग्री सुरक्षित स्थळी हलवण्याचे संशय अधिक बळावला आहे. नदीपात्रात अवजड यंत्राचा वापर करण्यास कायद्याने सक्त मनाई असताना लोथखेड व म्हैसांग घाटावर 6 मोठे डोंगे आणि 3 पोकलेन यंत्राच्या सहाय्याने पूर्णा नदीचे पात्र अक्षरशः खोदून काढले गेले. दररोज रात्री अपरात्री शेकडो टिप्पर व 10 मोठ्या ट्रकमधून कोणतीही रॉयल्टी न भरता वाळूची अवैध वाहतूक सुरू होती. विशेष म्हणजे RRC न्यूजवर बातमी प्रसारित होताच कारवाई होण्यापूर्वीच माफियांनी 6 डोंगे, 3 पोकलेन आणि 10 मोठे ट्रक घटनास्थळावरून लंपास केले. व्हिडिओत दिसत असलेल्या सर्व वाहनांवर कारवाईसाठी महसूल यंत्रणा पुढाकार घेईल काय आणि संबंधितांच्या विरोधात गुन्हे दाखल करेल काय, अशी विचारणा होत आहे. अकोला शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी रोड ते सिटी कोतवाली रोडच्या उत्तरेकडील बाजूस असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागे लोहा बाजार गल्लीकडे जाणाऱ्या नाल्यांचे बांधकाम सध्या अर्धवट अवस्थेत रखडले आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसानंतर येऊन ठेपला असताना या अर्धवट नाल्यामुळे परिसरातील व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. कंत्राटदाराने या भागात नाल्याचे काम अर्धवट करून ठेवले आहे, ज्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबला आहे. त्यातच यात अर्धवट नाल्याची योग्य प्रकारे सफाई देखील करण्यात आलेली नाही. परिणामी थोडाही पाऊस झाल्यास या नाल्याचे पाणी तुंबून थेट गांधी रोडवरील व्यापारी गाड्यांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. लोहा बाजार आणि गांधी रोड हा अकोला शहरातील अत्यंत गजबजलेला आणि मुख्य व्यापारी भाग आहे.
इथे दुकानांमध्ये लाखो रुपयांचा माल साठवून ठेवलेला असतो. नाला अर्धवट असल्याने पावसाळ्यात हा मौल्यवान माल सुरक्षित कुठे ठेवायचा, असा संतप्त सवाल आता स्थानिक दुकानदारांकडून विचारला जात आहे. जर वेळेत नाल्याचे काम पूर्ण झाले नाही तर व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन मनपाच्या संबंधित विभागाकडून हे काम युद्ध पातळीवर पूर्ण करून घ्यावे. नाला निर्मिती पूर्ण होईपर्यंत किमान तिथल्या पाण्याचा प्रवाह मोकळा राहील आणि नाला सफाई नीट होईल याची तात्काळ व्यवस्था करावी. शहरात पावसाळापूर्व कामांचे दावे महानगरपालिकेकडून केले जात असले तरी लोहा बाजार गल्लीतील हे दृश्य मनपाच्या ढिसाळ नियोजनाची साक्ष देत आहे. आता व्यापारी वर्गाचे नुकसान टाळण्यासाठी पालिका प्रशासन यावर काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जागतिक युद्धाचे सावट आणि देशांतर्गत सामाजिक सलोखा टिकवण्याचे आवाहन समोर असताना अमरावतीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामजयंतीनिमित्त एक अभूतपूर्व आणि सकारात्मक सोहळा अनुभवायला मिळाला. या सोहळ्यात नेमके काय झाले पाहूया. युग प्रभात फाउंडेशन आणि सामुदायिक प्रार्थना आयोजन समितीच्या वतीने स्थानिक पंचवटी चौकातील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यापाशी भव्य विश्वशांतीकरिता सामुदायिक प्रार्थना सोहळा सायंकाळी 6:30 वाजता पार पडला. यावेळी हजारो अमरावतीकरांनी एका सुरात आणि एका लयीत विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. धर्म, पंथ, देशाचे भांडण व मिटे ऐक्य प्रेमावीण या राष्ट्रसंतांच्या उदात्त विचारांचा धागा पकडून समाजात बंधुभाव व ऐक्य निर्माण व्हावे या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सामूहिक प्रार्थनेमुळे संपूर्ण परिसरात एक वेगळीच सकारात्मक आणि भक्तिमय ऊर्जा निर्माण झाली होती. या मंगलमय सोहळ्याला अमरावतीतील सर्वपक्षीय नेते व मान्यवरांची मांदियाळी लाभली होती. यामध्ये प्रामुख्याने आदरणीय पद्मश्री जनार्दन बोथे गुरुजी, आचार्य हरिभाऊ वेरुळकर, खासदार बळवंत वानखडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, आमदार राजेश वानखडे, महापौर श्री चंद तेजवाणी, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारी सदस्य हेमंत काळमेघ, व्ही. ठाकरे, मनपा गटनेते चेतन गावंडे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तिमत्व व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युग प्रभात फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व आयोजन समितीने अथक परिश्रम घेतले. आजच्या विशाल सामुदायिक प्रार्थनेमध्ये उपस्थित सर्व धर्म, पंथ, संप्रदायाची राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या प्रार्थनेची खरंच आज गरज आहे का? किंवा आपण आपल्या देवता किंवा प्रार्थना ज्या समोर रेटत आहोत, आपण आपलं मोठेपण सांगत आहोत. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात गरीब व कठीण परिस्थितीवर मात करताना गुणांच्या टक्केवारीचा बाऊ न करता केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर आपले ध्येय गाठावे. योग्य नियोजनातूनच शिक्षणाचे सार्थक होते आणि भविष्याचा पाया मजबूत होतो, असे प्रतिपादन माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी केले. अकोट येथील रामनारायण मंगल कार्यालयात बुधवार 27 मे रोजी सायंकाळी माळी महासंघाच्या वतीने आयोजित 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या भव्य सत्कार सोहळ्यात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस महेश गणगणे होते. दरवर्षीप्रमाणे आयोजित या सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संत सावता महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलनाने झाली. या सोहळ्यात अकोट तालुक्यातील एकूण 42 गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि आकर्षक ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. 10वीचे गुणवंत आशना किशोर बनसोड, पूर्वा केशव लांडे, समर्थ गोवर्धन गणोरकार, रिद्धी दीपक पोटदुखे, 12वीचे गुणवंत गायत्री प्रवीण लांडे, ऋतुजा वासुदेव काळे, देवांत गंगाधर गावंडे, सार्थक गोपाळ अंबाडकर यासह इतर विद्यार्थ्यांचा समावेश होता. माझे नाव पूर्वा केशव लांडे. मी इयत्ता 10वीची SSC बोर्ड परीक्षा नुकतीच पास केली आहे, ज्यामध्ये मला 96.40% मिळाले. या मार्क्सचे माझे श्रेय मी माझ्या शिक्षकांना, माझ्या आईवडिलांना देते. त्यांच्यामुळेच मला हे यश संपादन करण्यात आले. माळी महासंघ यांच्या वतीने आज आमचा सत्कार घेण्यात आला, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करू इच्छिते.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून महेश गणगणे आणि राष्ट्रीय सचिव रवींद्र अंबाडकर यांनी विद्यार्थ्यांना जीवनाच्या कसोटीवर शिक्षणाच्या माध्यमातून कशी प्रगती करावी याचे यथोचित मार्गदर्शन केले। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय अध्यक्ष राजेश जावरकर, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपक खलोकार, उपनगराध्यक्ष प्रथमेश बोरोडे, नगरसेवक अचल बेलसरे, नगरसेवक सचिन जुनगरे, वैद्यकीय आघाडीचे विभागीय अध्यक्ष राधेश्याम बहादुरे, सचिन भुसकट, मिलिंद झाडे, महात्मा फुले बँकेचे मॅनेजर स्वप्नील सोनार यांच्यासह रवींद्र बोडडुखे व नंदकिशोर शेगोकार प्रामुख्याने उपस्थित होते। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जगन बजगाडे, सचिन बेलोकार, अजय अडोकार, नितीन शेगोकार, हर्षल खासबागे, केशव लांडे, अतुल लोखंडे, कमलेश यावले, रोहित नाथे यांनी विशेष योगदान दिले। तर निलेश हाडोळे, नंदकिशोर शेगोकार, केशव बिलबिले, मनोज झाडे, शंतनू लोखंडे, सचिन बेलोकार, विजय नवले, प्रणित खलोकार, ऋषिकेश सुबासे, सचिन काडे, मयूर लहाने, सूरज नाथे, अमोल निमकर, अरविंद फुसे आणि जुगल चिंचोलकर यांनी मार्गदर्शक करून परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रकाश गायकी यांनी केले। सूत्रसंचालन नितीन शेगोकार सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कमलेश येवले सर यांनी मानले। या सोहळ्याला माळी महासंघ अकोट तालुका कार्यकारिणी, युवा आघाडी जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि तालुक्यातील माळी समाज बांधव, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज माळी महासंघाच्या माध्यमातून अकोट येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्यांनी कोणी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे, मोठ्या पदावर गेले अशा सर्वांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता। माळी महासंघातर्फे दरवर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही राबवतो आणि या निमित्ताने समाजातलं जे गुणवान लोक आहेत त्यांना प्रोत्साहित करणं, त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करणं आणि त्यांना समाजापुढे आणणं हे सातत्याने काम या माध्यमातून होतं। तसं साधारणतः गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना इतर लोकांचे इंटरॅक्शन करून त्यांचं पुढची प्रगती कशी होईल याच्यासाठी सुद्धा अशा प्रकारचं आयोजन आमचं होत असतं। अतिशय उत्तम असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला। साधारणतः 35 ते 40 विद्यार्थ्यांचा सत्कार झाला, काही पॉलिटिकल लोकांचा सुद्धा सत्कार झाला आणि त्या निमित्ताने समाजाचं एकत्रीकरण होऊन समाजाच्या लोकांचे आपसामध्ये विचारांची देवाणघेवाण झाली आणि हे सातत्याने चालू राहणारे आमचे उपक्रम हे सातत्याने चालू राहणार। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेच्या ग्राम गोरखेडा येथील पारधी बेड्यावर सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी दारू निर्मितीच्या हातभट्टीवर चांदूर रेल्वे पोलिसांनी धडक छापा टाकला। या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल 9 लाखाचा आरोग्यासह अपायकारक मुद्देमाल जप्त आणि नष्ट केला। पुण्यात बनावट दारूने जीव गेल्यानंतर संपूर्ण राज्यात अवैध दारू भट्ट्यांवर धाडीचे सत्र सुरू झाले आहे। चांदूर रेल्वे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की गौरखेडा येथील पारधी बेड्यावर गिरीश सुभाष पवार हा त्याच्या काही साथीदारांसह मोहाचा सडवा व रसायनांचा वापर करून अवैधरित्या गावठी दारू तयार करत आहे। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाड टाकली। छाप्यादरम्यान 8 लाखांचा मोहाचा सडवा तसेच दारू गाळण्यासाठी लागणारे नवसागर, गुळ, लोखंडी पिपे, कढई, पाईप व इतर आरोग्यासह घातक ठरणारे रसायन असा एकूण 10.5 लाखांचा मुद्देमाल जप्त व नष्ट केला। ही धडक कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, एसडीपीओ अशोक थोरात आणि पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। उड्डाणपुलासोबत गिफ्ट आलेल्या अंडरपासची कथा अकोलेकरांना चांगलीच माहिती आहे। यंदा देखील पावसाळ्यात या अंडरपासमध्ये कोणाचा जीव जाईल काय अशी विचारणा होत आहे। अंडरपासमधील बिकट अवस्थेचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। अकोला शहरातील एकमेव अंडरपास पावसाळ्यात चांगलाच चर्चेत असतो। पाणी तुंबले की अंडरपास बंद होतो, तसेही या अंडरपासचा वापर अकोलेकर करत नाही। या ठिकाणी नाल्या इतक्या मोठ्या आहे की दुचाकीचे चाक धडाधड आपटतात, त्याचा झटका मानेला बसतो। अंडरपास मधील लाईट्स अर्धे सुरू आहेत, अर्धे बंद आहेत। इतकेच नाही तर अंडरपास मधील नाल्यांमध्ये घाण साचली असून ती साफ करण्यात आली नाही। पाहूया आमचे प्रतिनिधी विक्रम शर्मा यांनी घेतलेला आढावा। इसे इसलिए बनाया गया था कि यातायात सुचारू हो, लोगों को सुविधा मिले, लेकिन ये फिलहाल में पूरी तरह से शुरू भी नहीं है, पूरी तरह से बंद भी नहीं है बोल सकते। लेकिन इसमें अगर देखें तो पूरा कचरा भरा हुआ है। कुछ लोग यहाँ पे आराम गाह बना के रखा है, गिनी चुनी गाड़ियाँ ही इसमें से जाती है, रेगुलरली कोई जाता नहीं है और हर बारिश में यहाँ पे पूरा पानी भर जाता है। इस बार
बारिश मुंह पर आ चुकी है और मनपा की ओर से, प्रशासन की ओर से कोई उपाय योजना नहीं की गई कि इसमें पानी ना भरे, और अगर भरे तो किस तरह से उसको निकाला जा सकता है, क्योंकि एक जान पिछले वर्ष जा चुकी है। क्या और कोई जान जाने के बाद ही कोई कदम उठाया जाएगा, ये सवाल यहाँ पर खड़ा है। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। चंद्रपूरची खुंखार वाघीण मेळघाटात सोडण्याच्या हालचाली। अमरावतीत आधीच बिबट्या, त्यात वाघिणीची पडणार का भर? वन विभागाच्या मनात तरी काय? अकोल्यात प्लॉटिंग माफिया आणि लोकप्रतिनिधींची अभद्र युती। लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली खुल्या भूखंडावर गटार योजनेची खिरापत। महापालिकेच्या दिव्याखाली महाअंधार। जनतेच्या पैशातून आलेले लाखोंचे ओपन जिमचे साहित्य भंगारात। आरआरसीच्या दणक्यानंतर 6 डोंगे, 3 पोकलँड एका रात्रीत झाले गायब। थेट महसूल मंत्र्यांनी दखल घेऊनही स्थानिक महसूल यंत्रणा गाफीलच। पावसाळा तोंडावर तरीही अंडरपासची अवस्था जैसे थे। अंडरपासमधील साचणाऱ्या पाण्यात कोण करणार स्विमिंग? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल। लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।